सर्वांना नमस्कार. राजकारण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. तर मी ह्या घरच्या झाडाच्या एवढ्या शेवग्याच्या शेंगा मी 7 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तोडून ताज्या ताज्या आहेत शेंगा. आताच तोडल्या आहेत मी शेंगा ह्या. तर ह्या ताज्या शेंगा आहेत म्हणून ह्याची मस्तपैकी भाजी आता बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे सगळं. ही घेतलेलं आहे मसाला भाजून. तर ह्याचं मी वाटून मिश्रण करणार आहे. शेंगाचं कूट घेतलेलं आहे. अद्रक लसूण व कोथिंबीर वाटून घेतली आहे. 1 चमचा काळं तिखट घेतलं आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे मी. तर आता शेंगा छिलून कट करून लगेच मी भाजीला फोडणी देणार आहे. तर पाहू शकता मी भाजीला फोडणी देत आहे. ते पातेलं आपलं गरम करायला ठेवलेलं आहे मी शेवग्याच्या शेंगाला फोडणी देण्यासाठी. 2 बोळ्या तेल ओतत आहे याच्यामध्ये. तर जिऱ्या मोहऱ्याची फोडणी देते. थोडे जिरे लालसर होईपर्यंत जरा तेलात घालून हळद चवीसाठी मीठ मसाला बारीक करून घेतलेला आहे. हे शेंगदाण्याचं कूट हे आपलं काळं तिखट 1 चमचाभर. शेंगा मी बारीक करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पाणी गरम करून घेतलेलं आहे. एक 20 ते 25 मिनिट मी ह्याला असं शिजत ठेवणार आहे. जेणेकरून आपल्या शेवग्याच्या शेंगा ह्या शिजून तयार होतील. तर मी ह्याला असंच ठेवत आहे आता. तर आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी ही बनवून एकदम तयार झालेली आहे व छान पण झालेली आहे. वास तर खमंग सुटलेला आहे ह्याचा मटणासारखाच. तर अशा पद्धतीत मी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आहे. माझी शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.